आणि जसं जसं ते बाळ मोठ्या माणसात रूपांतरित होत होतं, तसा त्याचा त्याचा धावण्याचा वेग देखील वाढत होता. तो जवळ-जवळ अभिराजच्या गाडीच्या स्पीडनेच त्याच्या बाजूने धावायला लागला. आणि अभिराजने आता जे होईल ते होईल असा विचार करून गाडीचा स्पीड अजून वाढवला आणि तो शक्य तेवढ्या वेगाने मेन रस्त्याकडे जाऊ लागला. त्याला मागून आवाज येऊ लागला, आता तू काही कर, मी तुला सोडणार नाही. अभिराजला भीतीमुळे काहीच सुचत नव्हतं. तो फक्त जमेल तशी गाडी पळवत होता आणि अभिराजच्या लक्षात आलं, तो कधीपासून गाडी पळवतोय. मेन रस्ता तिथून फक्त 5 मिनिटावर होता, पण बराच वेळ झाला तो मेन रस्ता काही त्याला सापडतच नव्हता. तो गाडी सरळ सरळच पळवत होता, तरी पण त्याला असं वाटत होतं तो परत परत तिथेच येतोय. आणि अचानक त्याला कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज आला आणि लांबून कुठून तरी रेडिओवर कोणीतरी देवाची गाणी लावली होती. आणि पुढच्या 2च मिनिटात अभिराज मेन